नमस्कार, मी निरंजन. इजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पुण्यामध्ये जी घटना घडली होती, 3 मागासवर्गीय मुलींचं बाबतीमध्ये जे ॲट्रॉसिटीचे प्रकार झाले होते, त्यांचं चारित्र्यहनन करण्याचे जे प्रकार झाले होते, त्याच्यामध्ये वाढच होते. म्हणजे मुळामध्ये त्या 3 मुलींची ॲट्रॉसिटीची तक्रार FIR पोलिसांनी दाखल करून नाही घेतली. हा पहिला गुन्हा केला. दुसरी गोष्ट, नुसता गुन्हा दाखल नाही करून घेतला, आम्ही गुन्हा दाखल करून घेणार नाही असं लेखी लिहून दिलं. हा दुसरा आणखीन एक गुन्हा केला. त्याच्या पुढे आता वेगवेगळ्या व्हर्जन्स मीडियामध्ये आणि लोकांमध्ये प्लांट करायला सुरुवात झाली आहे. म्हणजे त्या मुलींच्या चारित्र्यापासून ते त्या पोलीस स्टेशनमध्ये, कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये प्रेमा पाटील नव्हत्याच, हे सगळं घडलं तेव्हा इथपर्यंत थापा मारायला सुरुवात झाली आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, मी माझ्या पहिल्या व्हिडिओत पण सांगितलं होतं, प्रेमा पाटील यांनी स्वतः त्यांच्या नंबरवरून मला कॉल केला होता. 11 मिनिट आम्ही बोललो होतो आणि मी गेली 30 वर्ष शोधपत्रकारिता करतोय. मी पुराव्यासह त्या मला काय काय बोलल्या हे दाखवून देईन. त्यांच्या संभाषणामधून त्यांनी कबूल केलेलं आहे की त्या तिथं हजर होत्या. त्यामुळे असल्या थापा मारण्याचे प्रकार शोभत नाहीत. सदरक्षणाय खलनिग्रहणाय असं ब्रीदवाक्य आहे पोलिसांचं, पोलीस खात्याचं, की सदप्रवृत्ती, चांगल्या प्रवृत्तींचं रक्षण करायचं आणि ज्या खल प्रवृत्ती आहेत त्यांचा निग्रह करायचा, त्यांचा नाश करायचा. हे उलट सुरू केलेलं आहे का पुणे पोलिसांनी? नाना फडणवीसांनी घाशीराम कोतवाल आणला तसं चालू आहे का पुण्यामध्ये? त्यामुळे या बाबतीमध्ये त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. आता ही बाजूला बघा, ही बाजूला स्क्रीनवरती एका कोर्टातल्या क्रिमिनल केसची ही दाखला आहे. हा जो औरंगाबाद मधला त्या निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा आहे, त्याच्या पहिल्या पत्नीने, म्हणजे त्यांनी मुळामध्ये ही जी आता प्रकरणातली पीडित महिला आहे, विवाहित महिला, तिच्यापासून लपवून ठेवलं की त्याचं पहिलं लग्न झालेलं आहे. आणि ती जी पहिली पत्नी होती तिची ही कोर्टामध्ये दाखल असलेली केस, तिचं नाव आहे कांचन अक्षय सानप. त्या मुलाचं नाव आहे अक्षय सानप. तिने ही क्रिमिनल केस दाखल केलेली आहे अंडर प्रोटेक्शन ऑफ वुमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट. घरगुती हिंसाचारापासून संरक्षण मिळण्याच्या कायद्यानुसार घरगुती हिंसाचारापासून या कलमाखाली तिने केस केलेली आहे. खाली बघा, प्रोटेक्शन ऑफ वुमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट, याच्या अंडर तिने ती दाखल केलेली आहे. आणि आरोपी बघा, आरोपी क्रमांक 1 अक्षय सखाराम सानप, नंबर 2 सरस्वती सखाराम सानप, नंबर 3 सखाराम भिवाजी सानप, नंबर 4 सुदर्शन सखाराम सानप, म्हणजे हा त्यांचा आणखीन एक मुलगा असेल. स्वाती गणेश शिरसाट आणि उज्ज्वला योगेश कुटे, या कोण आहेत माहीत नाही मला, पण हा गुन्हा यांच्या विरोधामध्ये दाखल केलेला आहे. त्यामुळे तो मुलगा किंवा ते सासरची मंडळी अगदी सोज्वळ, सुशील आणि ते काळजीपोटी या पोरीला शोधायला आले, पोलिसांची मदत घेऊन, असं नाही. त्यांची बॅकग्राऊंडच क्रिमिनल आहे, हे लक्षात घ्या. आणि हे जास्त व्हायला लागलं तर ती संपूर्ण चार्जशीट पण नंतरच्या भागांमध्ये आम्ही दाखवू की काय काय तिने आरोप केलेले आहेत यांच्यावरती. खबरदार पुण्यातल्या त्या 3 पीडित महिलांना बदनाम करायचा प्रयत्न कोणी केला तर हे लक्षात ठेवा. ही पहिली केस आहे आणि याच्यावर कडी झालेली आहे. या पीडित मुलींनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली. या अजित पवारांच्या लाडक्या रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या राज्याच्या अध्यक्ष आहेत. एरवी फार इकडे तिकडे बडबड करत असतात. या राज्य महिला आयोगाने नुसती तक्रार आली नाही, तक्रार आल्यानंतर हे बघा, त्या राज्य महिला आयोगाने काय ट्विट केलंय, महाराष्ट्र स्टेट कमिशननी, आणि रुपाली चाकणकरांनी ते रिट्विट केलेलं आहे. ते बघा, वरती लिहिलंय रुपाली चाकणकर रिपोस्टेड. त्या मुलीची नाव त्यांनी उघड केलं, तक्रारदार मुलीचं. भारतीय न्याय संहिता 72 सेक्शन 72 प्रमाणे हा क्रिमिनल गुन्हा आहे. अशा पीडित महिलेचं नाव उघडकीस आणणं, अशा प्रकारच्या केसमध्ये, अशा प्रकारच्या घटनेमध्ये पीडित मुलीचं नाव उघडकीस आणताय तुम्ही. या चाकणकरबाईंना एवढं माहित नाही हा क्रिमिनल ऑफेन्स आहे, अटक होऊ शकते त्यांना. आणि माझं पुण्यामधल्या ॲडव्होकेट परिक्रमा असतील, श्वेता पाटील असेल आणि या बाकीच्या ज्या पीडित मुली आहेत,
या सगळ्यांना माझं म्हणणं आहे, पोलीस तक्रार दाखल करा. BNS सेक्शन 72च्या अंडर रुपाली चाकणकर आणि महिला आयोगाचं जे कोण अशा पद्धतीने ट्विट करत असेल त्यांच्या विरोधात यांना अटक झालीच पाहिजे. या मुलींची आयडेंटिटी रिव्हील करून त्यांना घाबरवण्याचा आणि त्यांना दबावात आणण्याचा हा प्रयत्न आहे. आणि याच्यासाठी आता नागरिकांनी उभं राहणं गरजेचं आहे. इतका मोठा नागरिकांचा असंतोष याच्या विरोधात दिसायला पाहिजे. आम्ही हे दाखवतोय तरी ते नाव झाकलंय. आम्ही इथे एवढं काळजीचं एवढं भान आम्ही जर ठेवू शकतो, त्या मुलीची तक्रार पहिल्या भागामध्ये मी पूर्ण दाखवली स्क्रीनवरती. सर्व मुलींची नावं झाकली होती, त्यांची आयडेंटिटी रिव्हील व्हायला नको म्हणून. आणि महिला आयोग ज्यांचं कामच आहे अशा पद्धतीच्या पीडित असलेल्या मुलींना संरक्षण देणं, त्यांच्या न्यायासाठी लढणं आणि भांडणं, हे ज्या महिला आयोगाचं कर्तव्य आहे, ते महिला आयोगाचे अध्यक्ष अशा पोस्ट करतात त्यांची आयडेंटिटी रिव्हील करणाऱ्या. हे जाणीवपूर्वक होतंय, हे चुकून घडलेलं नाही. ही ट्विट काल केलेलं आहे, अजूनपर्यंत ते डिलीट केलेलं नाही, अजूनही ते ट्विटरवरती आहे. आणि हे भयंकर आहे, अत्यंत भयंकर गोष्ट आहे. त्या मुलींच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र उभा आहे. ते जे धमक्या देत होते ना प्रेमा पाटील त्यांना, की तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट लागेल, अख्खा महाराष्ट्र कॅरेक्टर सर्टिफिकेट देईल त्यांना. हे अशा पद्धतीने त्यांची बदनामी करणं, त्यांची ओळख उघड करणं आणि त्याद्वारे त्यांच्यावरती दबाव निर्माण करणं, असले फालतू प्रकार करू नयेत. राज्य महिला आयोगाने पण करू नयेत, पोलिसांनी सुद्धा करू नयेत. किंबहुना पोलिसांनी ही तक्रार दाखल करून घ्यावी. या मुलींना सर्व प्रकारच्या सहकार्याची गरज आहे, कायदेशीर सहकार्याची गरज आहे. यांना प्रत्यक्ष तो खटला लढत असताना आर्थिकही गरज पडेल, त्यासाठीही सगळ्यांनी उभं राहणं गरजेचं आहे. पण ज्या पद्धतीने हा प्रकार केला जातोय, ज्या पद्धतीने संपूर्ण शासन या बाबतीमध्ये वागतंय, त्या निवडणूक आयोगाची बाजू घ्यायला लगेच निवडणूक आयोगाचा सफाई कर्मचारी असल्यासारखं फडणवीस पुढे येतात. राज्याचा गृहमंत्री म्हणून काय जबाबदारी आहे, ती कधी पार पाडणार आहात? त्यामुळे या गोष्टीसाठी आता नागरिकांनी आग्रह धरणं गरजेचं आहे. नागरिकांनी त्या मुलींच्या पाठीशी येणं हे अत्यंत जरुरी आहे. हे जर झालं नाही तर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामधल्या सर्व मुली या असुरक्षित आयुष्य जगतील. हे होऊ द्यायचं आहे का? हा प्रत्येकाने विचार करायचा आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जास्तीत जास्त जणांनी याला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. शेवटी तुम्ही आम्हाला देत असलेली ताकद हीच महत्वाची आहे. त्याच्याच बळावरती आम्ही सतत हे सत्य सांगणं आणि सैतानांना शर्मिंदा करणं हे करू शकतो. आजच्या या भागामध्ये इतकंच. धन्यवाद.